हे गाईस आम्ही सर्व जात आहेत. ते बघू शकता बालाजी सर, रणजित आणि वेंकी जात आहेत पुढं. बाकीची गँग आमची हे बघा. छत्रपती शिवाजी महाराज वनवास उठला. काहीच राहिलं नाही, काहीच. 100% जिंदगीमध्ये एक वेळेस माणूस पडलं तर उठते, पण इथं पडलं तर उठच ना. कसं भेटलं? काल बी ट्रेन गेली 11:15ची ट्रेन, कालची 3 वाजता सकाळी येईल. कालची गेली, आजची कॅन्सल झाली. महागच लागले तू आमच्या, काय सांग. चला आता काहीतरी बघूया. आता काय करणार, आमच्यासोबत येणार तू? बघावं लागला 100% काहीतरी. आमच्यासोबतच नशिबात असल्यावर असं होणार नाही सर. लातूर रोडला तर नाही ग, लातूर रोडला नेलीस तर लय बरं होईल तुझं. काय गाईस, लय बेकार फील व्हायला गाईस. आमची ट्रेन कॅन्सल झालेली आहे आणि 3 वाजता ट्रेन, ती बी लातूर रोडून आहे गाईस. अवघड चेहऱ्यावर बघू शकता, तुम्हाला कळत असेल काय फील व्हायला. एक्झाम आहे उद्या, उद्यापर्यंत गेलं तर भेटा. सुटली आहे ना आमची सगळी एन्जॉयमेंट करायला. तुम्ही बघा, दाखवतो माझा मूड लय खराब झालाय. हे बघा गाईज, जावा जावा, नाही ना पुढे जात आहेत गाईज हे लोक. तर बालाजी हॅपी जर्नी. तर फायनली बालाजी आणि शिवम गेलेला आहे पुण्याला आणि आम्ही इथे बसलेले आहोत. आम्हाला 2 पर्यंत बसायचं आहे. 2च्या नंतर आम्हाला ही अशी ट्रेन येईल आणि आम्ही पण जाईल. काहीच टाइम आता बघू शकता किती झालाय, दिसना गेले रे, तरी बघा 10:30 झाले. चला उद्या सकाळच्या ट्रेन जाऊ. काहीच आम्ही 2 वाजता चहा पिण्यासाठी जातोय. ट्रेन मिस झालेली होती आमची, आम्हाला पर्यायच नव्हता. आम्हाला आता काहीच पर्याय नाही. आम्ही रात जागलेली आहे पुरी आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता तिकडे हॉटेलला जातोय. ते दिसत आहे का तुम्हाला? हा, तर आम्ही तिकडे जात आहोत हॉटेलला चहा घेण्यासाठी. हे बघा आमचे, थंडी तर खूप चालू आहे गाईज बघा. आणि त्यात पाऊस बी थोडा असे बारीक बारीक असे दव पडत आहेत. चला बघू. बघा गाईज, कोणत्या टाइमला चहा पिला याचा तर संपला बी. टाइम किती झाला? टाइम बघू शकता तुम्ही. सगळीकडून वाजलेले आहेत गाईज. हा पाऊस चालू झाला गाईज. सगळीकडून लागलेच गाईत. पाऊस बी चालू झालेला आहे तापळा. तर फायनली गाईज आम्हाला ट्रेनची फक्त लातूर रोड पर्यंत का होईना पण आलेली आहे. तिथपर्यंत जायचं आहे. तिथून आम्हाला दुसरी ट्रेन पकडायची आहे. हे बघू शकता ट्रेन. शेवटी ट्रेन पण भेटली, गाडी पण चालू झाली. कसं आहे माहिती आहे का? 100%. आम्ही लातूर रोडला तरी आलेलो आहोत. आता इथून पुढची जे ट्रेन वगैरे आहे त्याच्या पुढे दाखवू तुम्हाला. ती येणारच आहे आणि ती येतच आहे आणि जवळच आलेली आहे. सो बाय बाय. आपल्या वेंकी भाऊ मुळे आम्हाला जनरल डब्यात जावं लागत आहे. वेंकी भाऊ दाखवू का? उतर उतर. आता आम्ही रूम कडे जात आहे. बघू शकता इथला व्ह्यू सिकंदराबादचा. पहिल्यांदा सिकंदराबादहून आम्ही बरोबर नंबरचे बस पकडल्या, पण काय करावं आता, बस रॉंग निघाली. आता आम्ही आल्या, आम्हाला बसनं पुढे आणून सोडलं आणि या साईडला यायला सांगितलं. या साईडला आलेले आहोत पण बसच नाही थांबत तिकडं. मित्रांची रूम होती
त्या रूमचं लोकेशन हे आहे चौरस्ता केबल रोड. आता इथून रूमला जायचं आहे. कुणाचं घर नाहीये, हेच घर आहे. मला माहित आहे. दुसऱ्याचं आल्यावर बेजारी झाले राव. बोलण्यामध्ये सुद्धा काय नाही. एवढा थकवा आला ना गाईच, खूप म्हणजे खूप थकवा आलेला आहे. चला फ्रेश होतो गाईच. एवढंच आपल्याला दाखवायचं होतं आणि पुढचा ब्लॉग येईल त्या ब्लॉग मध्ये आपल्याला दाखवायचंय. तर गाईज आम्ही फायनली आलेलो आहोत. पुढचा जे ब्लॉग येणार आहे त्या ब्लॉग मध्ये आम्ही हैदराबाद सिटीचे जे जे काही फिरलोय ते आम्ही टाकणार आहोत. आणि सध्याच्याला एक फक्त जर्नीसाठीचा ब्लॉग होता आणि जर्नी आमची खूप खूप म्हणजे खूप बेकार झालेली आहे गाईज. हालत एवढी बेकार झालेली आहे, तुम्ही बघू शकता, दिसत असेल तुम्हाला. तरी गाईज हे आमचे बघा. नाही काय जेव का बरंच करणार आम्ही कसे वनवास झाला आमचा जिंदगीचाच वनवास बोल लागलेत गाईज. मॉडेल प्रेम गौडवळे युवा कार्यकर्ता